अयोध्येमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। प्रभू श्रीरामांवरील भक्ती काही चित्रकार आपल्या कलेतून सादर करतात। देशभरामधून आलेले हे कलाकार प्रभू श्रीरामांचं चित्र रेखाटतात। या चित्रांमधील काही सुंदर चित्र अयोध्येच्या राम मंदिर परिसरामध्ये लावले जाणार आहेत। स्वामी रामभद्राचार्यजी यांच्या 75व्या जन्मोत्सव हा अयोध्येमध्ये अमृत महोत्सव साजरा केला जातोय आणि याच अमृत महोत्सवामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जात आहेत। एकीकडे रामकथा सुरू आहे आणि याच आध्यात्मिक वातावरणात श्रीरामाचे चित्र या सर्व चित्रकारांकडून रेखाटले जातात। अगदी सुंदर चित्र काढले जातात आणि देशभरातून हे सर्व चित्रकार या अमृत महोत्सवात अशा प्रकारचा लाईव्ह पेंटिंग काढतात। निवांत क्षण टिपलाय, काय नाव आहे आणि तुम्ही कुठून आलेला आहात इथे अयोध्येत? मी विजय वाडेकर, मुंबई ठाण्यातून आलेले। राम आणि सीता जेव्हा वनवासात होते त्यावेळेसचा त्यांचा एक निवांत क्षण मी दाखवलेला आहे या ठिकाणी। किती दिवस लागले, किती वेळ लागला हे चित्र? हे चित्र करायला मला एक 4-5 दिवस लागलेले। आणखी एक चित्र आहे, याग चालू आहे, यज्ञ चालू आहे। 1008 यज्ञांचा इथे समोर मंडप आहे। तिथे रोज सकाळी 8 ते 12:30 यज्ञ चालू असतात। त्याचा माहोल अतिशय सुंदर असतो। त्याचा परिणाम म्हणून हे मी चित्र केलेलं आहे। हे काल पूर्ण केलंय चित्र, आता दुसरं आणखीन एक करायचं आहे। मॅडम कुठून आलेला आहात तुम्ही? मुंबई डोंबिवली। नाव? आर्टिस्ट सुमन गिल्ले। खूप सुंदर चित्र काढलंय, काय याच्यात सांगायचंय? कणाकणात राम आहे? हा, एकदम बरोबर। म्हणजे आपण श्लोकामध्ये वगैरे ऐकतो की रोम रोम में आणि कणकण मध्ये राम आहे, तसं मी दाखवलेलं आहे। हनुमान सुद्धा आपण बघतोय, जो हनुमान श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे। चित्र सुंदर चित्र। मी किशोर कवाद, महाराष्ट्रातून। मला या चित्रातून सांगायचं जो आपला कायमचा जो जयघोष असतो, जय जय राम कृष्ण हरी, ही कन्सेप्ट मला याच्यातून दाखवायची। खाली वारकरी आणि सर्व वारकरी जे सर्व ठिकाणीच आहे, जे राम भक्त पण वारकरीच आहे, विठ्ठलाचे भक्त पण वारकरीच आहे आणि हा भावच महत्वाचा आहे। या अशा सगळ्या भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात हे सर्व चित्रकार आपली कला इथे सादर करतायत आणि या कलेला दाद सुद्धा अनेक जण देताना आपल्याला या अयोध्येत पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजन, वेदांतने, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।